आपल्या चंद्रपूरमध्ये असं पहिल्यांदा झालं असणार की कोणत्या मुली उपोषणावर बसल्या आहे, ते बी 5 मुली. तर चला तर या मुली काय म्हणतात ते ऐकून घेऊया. सोनम वांगचूक सर 20 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत. तरी पण त्यांना हे सिस्टम झोपलेली आहे वाटते. त्यांना त्यांची मरण्याची वाट बघत आहे. ज्यात आता जर ही लढाई शिक्षणाबद्दल आहे म्हणून सरकार काही ॲक्शन घेत नाही आहे. जर हीच लढाई कोणत्या धर्म किंवा मजहबबद्दल असती तर तासांमध्ये निर्णय लागला असता. ही लढाई विद्यार्थ्याची आहे ना, म्हणून कोणी याला पाठिंबा देत नाही आहे ना. आताच इलेक्शन वगैरे जवळ असते ना, असे धावधाव आले असते का सांगू तुम्हाला आता. पण चिंता करू नका, वेळ बदलायला काही वेळ नाही लागत. आज आमची आहे तर उद्या तुमची येणार आहे. दिल्लीमध्ये जे मारहाण झाला आहे, जे पोराच्या डोळ्यामध्ये तिखट फेकला आहे तुम्ही, तेच तिखट उद्या तुमच्या डोळ्यामध्ये पडणार आहे. हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अरे विद्यार्थ्याचा गुन्हाच का होता, आपल्या हक्काची लढाई लढत होते, ते पण तुमच्याच्यानं देणं नाही झालं. तुमच्याकडून काही सोनं नाणं हिरे मोती तर मागत नव्हतेच, जे तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करून दिले. आपलं शिक्षणाचा हक्कच तर मागत होते त्यांनी, ते बी तुम्ही देऊ नाही शकत. तुम्हीच तर म्हणता ना शिका मोठे व्हा, पण तुम्ही होऊ देणार तेव्हा तर मोठे होणार आहोत आम्ही. आज कोणता नेता किंवा कोणता मंत्री येऊन आम्हाला प्रोटेस्ट नाही केला आहे. हे लढाई फक्त विद्यार्थ्याची नाही तर संपूर्ण लोकांची होती. त्याच्यामध्ये बी तुम्ही पॉलिटिक्स खेळता. राव घ्या, तुम्हाला किती काही म्हणलं तरी तुमच्या डोक्यात दिमागात काही घुसत नाही. ते म्हणते ना परसाले पानं तीनच, तशावानी काम आहे तुमचं आता. माहित नाही आमचा हक्क आम्हाला कधी मिळणार. तर मोर्चा खतम झाला होता, आम्ही तेथून निघालो होतो मस्त चहा प्यासाठी. चहा पिऊन निघणार आहोत आपापल्या घरी.